दोन्ही संघ मात्र दोन दोन मॅच जिंकून एकमेकांच्या विरोधात पाहायला भेटत आहे. बॉलर सुभाष. हॅलो मॅच. हॅलो हॅलो मॅचला मात्र सुरुवात होते. एके बाजूला पाहिलं तर कांदारी किंग्स, दुसऱ्या बाजूला व्ही पॅकर्स माझगाव. 4 षटकांचा सामना असेल. क्वार्टर फायनलची लढत. जो संघ विजय होईल तो मात्र जाऊन पोहोचेल सुपर 3 मध्ये. या स्पर्धेच्या पारितोषिक जर पाहिलं तर 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 70,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि 50,000 रुपये तृतीय पारितोषिक. पंच मात्र इशारा करताय गेम ऑन. सुभाष गोलंदाजीवर तर बॅटिंग साठी द्रुपद. पहिलाच बॉल शुभम. चांगला चेंडू पाहायला भेटला. सुभाषांच्या माध्यमात पडल्यानंतर वळण घेतला. आतल्या दिशेने आला चेंडू आणि डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सुरुवात करताना दिसतंय. चांगली मॅच. दोन्ही संघ देखील समांतर लढतीचे आहेत. एकमेकांच्या विरोधात देखील कित्येक वर्ष खेळत, परंतु आज विक्रोळी नगरीत महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सागर निवाते फेकी करतील. 1 धाव असेल. एका धावाने मात्र स्कोर ला सुरुवात होते. सलामीची जोडी मात्र मैदानात पाहायला भेटते. स्ट्राईकला आपण बघू शकतो राईट हँडर बॅटर यश तलानी, नॉन स्ट्राईकला लेफ्ट हँडर यश तोलानी. यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न जरूर होता, परंतु पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरची एक एक्स्ट्राची धाव. एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. सुभाष मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केलेली आणि त्याच्या जोरावर संघ मात्र क्वार्टर फायनल पर्यंत आलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती तिकडे आणि नॉन स्ट्रायकरला मात्र यशला मैदान सोडावं लागतंय. पहिला झटका लागतोय कांदारी किंग संघाला. नवीन फलंदाज बॅटिंग साठी जात आहेत. धवल. चांगली किपिंग पाहायला भेटली तिकडे अभिच्या माध्यमातून. यावेळेस पहा चांगला चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, आतल्या दिशेने आला आणि डॉट चेंडूची शांत होते इकडे. उद्या मात्र 2 वाजल्यापासून या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल. उद्याचा अंतिमचा दिवस. वेळेचं बंधन असल्या कारणाने वेळेवर यायचे उद्याच्या सर्व संघांनी आणि या दरम्यान मात्र चौकार येतोय. ओव्हर झाली.
ओव्हर 6 झाले ना. ओव्हर झाले ना. रन किती झाले? रन 6 रन ना. पहिल्या षटक समाप्ती अखेर स्कोर जर पाहिला तर 6 धावा झाल्यात, एक विकेट देखील गेलाय. ओव्हर झाली. 5 बॉल ओव्हर झाले. 5 बॉल 5. पहिला डॉट आहे, सिंगल आहे, वाईट आहे, रनआउट आहे, डॉट आहे, चौका आहे. वाईट कोणचा आहे? वाईट नेट आला. आपका सर 1 टू गो है, 1 टू गो, वाईट नेट 1 टू गो है, तो 6 रन कैसे हुआ? 1 टू गो है. आमचं गुणलेखक आमचे तौसिफ भाई यांनी इकडे चुकीची दुरुस्ती केली आहे. यावेळेस काहीसा वेगळा चेंडू होता, त्याच्यावर वेगळा फटका पाहायला भेटला, परंतु धावा घेण्याचा प्रयत्न, एक धाव झाली आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात मैदान सोडावं लागेल धवलला. चांगले फिल्डिंग एफर्ट्स तिकडे पाहायला भेटले. बाबू याच्या माध्यमातून चांगले एफर्ट्स पाहायला भेटले तिकडे आणि त्याच्यानंतर देखील चांगला थ्रो स्क्रीनवर देखील आपण बघू शकतो रिप्ले. पहिले षटक समाप्त अखेर स्कोर जर पाहिला तर 7 धावा 2 गडी बाद. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर तिलक सज्ज झालाय. नवीन बॅटर मैदानात येतोय यश, बॅटिंग साठी येत आहेत. एक चांगली मॅच, हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर रंगताना दिसतोय. क्वार्टर फायनलची मॅच 4 षटकांचा सामना असेल. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, इकडे अपील केली जाते, परंतु रनआउटची संधी देखील होती आणि त्यावर पाहता पाहता मात्र तिसरा फलंदाज रनआउटच्या रूपात माघारी परततोय. यशला मात्र मैदान सोडावं लागतंय. पहिला चेंडूचा सामना करत असताना रिव्हर्स खेळले, थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला भेटलं. फार वेगाने गेले नॉन स्ट्राईकचे खेळाडू द्रौपद आणि यशला मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला बघू शकतो आपण वीरेनला. यावेळेस पहा जबरदस्त चेंडू पाहायला भेटला तिलकच्या माध्यमातून. पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने आला आणि बॅट आणि बॅटच्या पायाच्या मधून चेंडू गेला. यावेळेस पंच दंडित करतील गोलंदाजाला. स्वैर चेंडू अवांतरची एक्स्ट्राची धाव आणि एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल 8 या धावसंख्येवर. यावेळेस चांगला स्वीपचा फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. तिकडे जबरदस्त फिल्डिंग पाहायला भेटली. करणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तिकडे 3 धावा जरूर वाचवल्या आपल्या संघासाठी करणने.
यावेळेस जबरदस्त फटका पाहायला भेटला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत चौकार वीरेंच्या बॅट मधला. अखूट टप्प्याचा चेंडू होता, टाइम होता, वेळ होता, त्याला मात्र पाठवून दिला चौकारासाठी. एक चांगला फटका वीरेंच्या बॅट मध्ये पाहायला भेटला. पहिला चेंडू खेळत असताना जर चौकार आला तर नक्कीच कॉन्फिडन्स देखील वाढतो बॅटरचा. परंतु यावेळेला संघाला गरज असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड झाली, 40 पर्यंत जर धाबा झाला तर नक्कीच एक टफ फाईट असेल. यावेळेस थोडीशी चुकी पाहायला भेटली. आणखीन का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात मैदान सोडावा लागेल वीरेनला. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज बॅटिंग साठी बघू शकतो. स्ट्राईकला जैनम येत आहेत. वन टू गो. शेवटचा चेंडू स्वीप खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक चपळाईने आले. सूरज उपाध्याय चांगला थ्रो पाहायला भेटला. अपील केली परंतु अपील फेटाळली जाते पंचांच्या माध्यमातून. धाव भेटेल एका धावाने स्कोर पुढे जाईल. 2 षटक समाप्त केर 14 धावा. दोन षटका अखेर 14-4 अशी स्कोर मात्र मैदानात पाहायला भेटतोय. उद्या देखील शेवटचा दिवस या स्पर्धेचा. उद्या मात्र वेळेत स्पर्धा चालू होईल, थोडी लवकर देखील होईल. 2 वाजता बरोबर पहिली मॅच खेळवली जाईल. दोन वाजल्यापासून उद्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल. पहिली मॅच आपण बघू शकतो स्वराज्य गावदेवी कल्याण, तर दुसऱ्या बाजूला RM रेम्बो वडाळा. त्याच्यानंतर दुसरी मॅच अधिरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या अगेन्स्ट एकता बॉईज. अवधूत इलेव्हन कल्याण ओमकार मालाड. आणि शेवटची मॅच रॉयल फॅम विरुद्ध मुकेश रॉयल, दोन्ही चेंबूरचे संघ. सलीम येत आहे गोलंदाजीवर. प्रभावित कामगिरी सलीमने केली आणि पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागेल द्रुपद यांना. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली सलीम गडकरीच्या माध्यमातून. राजापूरचे खेळाडू आहेत, चांगला क्रिकेट तिथे देखील खेळतात आणि आज मुंबईत देखील आलेत आणि प्रभावित कामगिरी करतायत. चांगली बॉलिंग करतायत. फॉलो थ्रू मध्ये देखील चांगले एफर्ट्स पाहायला भेटले. त्यासाठी संघाने देखील विश्वास दिलाय सलीमवर आणि सलीम देखील खरे उतरतायत विश्वासावर. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला यश जाधव येत आहेत. स्ट्राईकला आपण बघू शकतो जैनम. यावेळेस चांगला जज केला तिकडे जैनम यांनी. पंचदंडित करतील. एक्स्ट्राची एक धाव, एका धावाने स्कोर पुढे जाईल. 15 धावा. यावेळेस स्टेप आउट झाले मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे तिकडे. चांगला थ्रो पाहायला भेटला. रुगेद यांच्या माध्यमातून एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जातोय 16. चांगली गोलंदाजी पाहायला ठेवलं जात आहे मोठ्या फटक्यांपासून, परंतु एक धाव घेण्यात देखील यशस्वी ठरत आहेत बॅटर. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, क्वार्टर फायनलची लढत
जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल सुपर 3 मध्ये. कालच्या दिवसात स्थानिक संघांमध्ये पाहिलं तर रॉयल ब्लू स्टार संघाने प्रभावित कामगिरी केली आणि सुपर 3 मध्ये पोहोचलेत. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला भेटला सलीमच्या माध्यमातून. पंच काय होतील लेग बाईच्या रूपात एक धाव. अखूट टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल पाहायला भेटत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात खेळत असताना रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका पाहायला भेटला. जैनम शाहच्या बॅटमध्ये येतोय चौकार. याच फटक्यांची गरज होती संघाला आणि तो चौकार मात्र लगावत असताना जैनम यावेळेस स्टेप आउट झाले. कव्हरच्या दिशेला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सागर. फेकी करतील, एकच धाव. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर पहिला तर 22 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना सलीमचं 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला यश. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला आणि चपळाईने जरूर आले, परंतु एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 3 षटक समाप्ती अखेर 23 धावा. स्कोर जर पाहिला तर 3 षटक समाप्ती अखेर 23ला 5. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीवर वड्याचा वेगवान गोलंदाज सागर निवाते सज्ज झालाय. तर जास्त वेग येऊ नका सागर, विनंती असेल. वेळेचं बंधन आहे. सागर सज्ज झालाय गोलंदाजीवर. पहिला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला भेटला सागरच्या माध्यमातून. शिराचा वेध घेतला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. लेग बाईच्या रूपात एक धाव. एका धावाने स्कोर पुढे जाईल 24 या धावसंख्येवर. सागर निवाते सज्ज झालेत. रेम्बो वडाळा असेल, त्याचबरोबर मंगलमूर्ती वडाळा, त्याबरोबर पाहायला गेलं तर जॉर्ज कल्याण, असल्फा बायकर्स, घाटकोपर अशा अनेक व्यावसायिक संघातनं देखील खेळताना दिसलाय सागर. जबरदस्त वेग, परंतु त्यावर खेळलेला आणखीन एक चांगला फटका. एक धाव घेतली जाते. जैनम कुठेतरी प्रयत्न करतायत. जर या ओव्हर मध्ये एखादा दुःखा जर चौकार आला, 1-2 बाउंड्री जर आली तर नक्कीच मॅच मध्ये रंगत वाढेल. 35-36 धावा देखील टफ फाईट होईल. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला. तितकंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला भेटतंय सूरज उपाध्याय हत्तीच्या माध्यमातून. जास्त वेग घेऊ नका सूरज, विनंती असेल आपल्याला. सूरज
शेवटचे षटक आहे त्यांना देखील माहिती आहे आणि सागरच्या वेगावर देखील कंट्रोल देखील पाहायला भेटतो. वेग आहे परंतु त्याच्यावर अचूक टप्प्याची गोलंदाजी देखील करतात. या दरम्यान आणखीन एक जबरदस्त चेंडू, रनआउटची संधी होती तिकडे, अपील केली जाते, पंच मात्र आउट करार देतील. जैनमला मात्र मैदान सोडावं लागतंय, जो मात्र चांगली बॅटिंग करत होता आपल्या संघासाठी. त्याला मात्र मैदान सोडावं लागेल. स्कोर पाहिला तर 25 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज बॅटिंग साठी येतोय, साहिल पाटील येत आहेत. साहिलने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. रणजित इंजर्ड झाले म्हणून त्यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि 3 विकेट्स त्यांनी घेतल्या आणि कल्याण जॉर्ज सारख्या मोठ्या संघाला मात्र माघारी परतवत आतापर्यंत इकडे आलेत. पंचवीस धावा झाल्यात. पुढे स्टेप आउट झाले परंतु जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला भेटतंय. सूरज उपाध्यायच्या माध्यमातून वाईट चेंडू असेल परंतु विकेट देखील भेटली जाते. यावेळेला थोडा गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलेला सागरचं. बोट फिरवली होती चेंडूवर, हलक्या पद्धतीने टाकलेला चेंडू, तर मात्र बॅटर देखील बीट झाले आणि खूप चांगले यष्टीरक्षण पाहायला भेटलंय सूरजच्या माध्यमातून. सूरज सागर कित्येक वर्ष एकत्र क्रिकेट खेळतात, एकाच विभागातून बिलॉंग करतात. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. यावेळेस आणखीन एक जबरदस्त चेंडू, त्यावर तितकंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला भेटतंय सूरज उपाध्यायचं. आणखीन एका विकेटचं पतन होतंय, फलंदाज होतोय बाद. स्कोर जर पाहिला तर 26 धावा झाल्यात आणि 27 धावांचं टार्गेट. तशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मी इथे थांबतो आणि तुम्हाला घेऊन जातो सागर मोरे यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद प्रफुल्लजी. स्वागत आहे सर्वांचं. शेवटची मॅच आणि पहिल्या इनिंग मध्ये मला असं वाटतं 5 रनआउट झाले कंधारी किंग्स. त्यामुळे रनआउट कुठेतरी ह्या इनिंग मध्ये जास्त पाहायला मिळाले, त्यामुळे मॅच कुठेतरी रंगताना पाहिली गेली. पण दुसऱ्या डावामध्ये पण देखील मॅच फाईट करतील का, आणि क्षमता आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीची आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील शेवटची मॅच, ज्या मॅचवर देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार आहे. एका साईडला वी यंग पॅकर माझगाव, डॉकॅड्रो स्टेशनचं नाव आता माझगाव झालंय. त्या परिसरातील सर्व खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कंधारी किंग्स, विकी कंधारी यांचा संघ. संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील कंधारी किंग्स हा संघ पाहिला. मग टर्फ क्रिकेट असू दे, त्याचबरोबर ओरमचं क्रिकेट असू दे, रब्बर बॉलचं क्रिकेट असू दे, कंधारी किंग्स संघ नेहमीच पाहिलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गणेश, स्ट्राईक एंडला अभिषेक आहेत, नॉन स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. गणेशचा देखील खूप वर्षापासून, गणेशला देखील मी मीराबाई रोडचं खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आज दाखल झालेत विक्रोळी नगरीमध्ये. पहिलाच बॉल लेग ब्रेक, खूपच बाहेर, व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होताना पाहिली गेली, व्हाईट बॉल आहे.
या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत अभिषेकच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 4 रनसाठी. अभिषेककडे क्षमता आहे कारण की अभिषेकने मागील मॅच मध्ये पण चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि चांगले स्ट्रोक आहेत. या बॉलवर देखील कमॉलला ड्राईव्ह केलाय. रन मिळतील 4. अफलातून बॅटिंग करत असताना अभिषेकला माहितीये की ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये, त्यामुळे जे काही ते पहिल्याच ओव्हर पासून सुरुवात करूया आणि चांगले स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर रन मिळाले 4. या बॉलवर देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. गणेशच्या माध्यमातून होती चुकी. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. 10 रन होते धावफलकावरती. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मोहित पाटील तिकडे होते. बॉल अडवला बट तिकडे रन सिंगल मिळेल. एका दुसरी ओव्हर सेफ आली नंतर कंधारी किंग संघ देखील मॅच मध्ये येईल, बट एका बॉलरला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. विकेट आले 1-2 रनची एक ओव्हर आली तर दडपण जरूर येईल, त्यामुळे विकेट काढावे लागतील. गणेशला कुठेतरी चालाकी दाखवावी लागेल. विकेट काढून मॅच मात्र कुठेतरी शांत करावी लागेल. एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन मिळतात तिकडे 4 रन. गणेशने खूपच टायमिंग दिलं. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. तिकडे रन सिंगल मिळेल. 16 रन झाले धावफलकावरती. काल रॉयल ब्लू स्टार संघ क्वालिफाय झाला टॉप 3 साठी. आज दुसरा संघ कोण होईल. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अभिषेकने हेलिकॉप्टर उडवलाय आणि 4 रनसाठी जाऊन पोहोचेल. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 20 रन मात्र जमा केल्या गेल्या टीम यंग पॅकर माझगाव. आणि खुल्या गटामध्ये सातत्याने हाही संघाचा एक वेगळा चर्चा राहिली गेली आणि एक चांगलं कमबॅक केलं. आज महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मात्र स्वतःला सिद्ध केलं. वेल प्लेड. अवघ्या आपण पाहिलं तर 7 रनची गरज आहे. 18 बॉल्स मध्ये बॉलिंग साठी साहिल पाटील. अठरा बॉल 7 डिफेंड होईल का. हो क्रिकेट आहे, बट बॉलरला एफर्ट्स द्यावे लागतील आणि विकेट बनवणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज. बॉलिंग साठी साहिल. या बॉलवर देखील अगदी फिरून स्ट्रोक खेळले गेले. सिंगल मिळेल तिकडे. अभिषेकने एक चांगला स्टार्ट दिला त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आणि चांगली बॅटिंग केली देवळे. अभिषेक देवळेने. या बॉलवर देखील विथ द स्पिन फ्लिक केलं गेलं तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला जैनम आणि तिकडे सिंगल रन मिळेल. 22 अवघ्या 5 रनची गरज आहे. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि काय प्रयत्न केले तिकडे. एफर्ट्स दाखवले बट बॉल मला असं वाटतं बाहेर जात होता. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलले गेले. रन तिकडे मात्र सिंगल मिळतीये. अवघ्या 4 रनची गरज आहे. पवेत विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल बाउंड्रीने. या बॉलवर बॅट चेंज घेतली गेली. बॉल थोडा फिरला तिकडे आणि येईल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जात आहे. 24. 27 रन इझिली पाठला करत असताना आपण पाहिलं तर टीम वी यंग पॅकर वी फॉर विक्ट्री. आणि आज माझगाव संघाने देखील एक चांगला परफॉर्मन्स केला. खुल्या गटामध्ये सातत्याने अगदी याही संघाचा समाविष्ट होताना पाहिला गेला आणि महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि आज टॉप 3 मध्ये हळूहळू नाव कोरतायत. बॉलिंगसाठी मोहित पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. मीरा भाईंदर राही गावातून देखील ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि थोडी मॅच आपण पाहिलं तर उगा 2 रनची गरज आहे. या बॉलवर व्हाईट बॉल आणि औपचारिकता मला फक्त वाटतं शिल्लक आहे. स्कोर इक्वल होतोय. आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर वी यंग पॅकर माझगाव संघ क्वालिफाय होईल का? काही क्षण मात्र इकडे शिल्लक आहेत. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. मॉडर्न क्रिकेट क्लब, त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स आणि संपूर्ण टागोरनगर. या बॉलवर विनिंग स्ट्रोक आणि ही मॅच नावावर करत असताना आपण पाहिलं तर वी यंग पॅकर माझगाव संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतोय. एक चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये अभिनंदन. हार्ड लक टीम कंधारी किंग्स. आपण पण चांगलं फाईट केलं पण रनआउट कुठेतरी या मॅच मध्ये जास्त पाहिले गेले. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर निवाते. एक चांगली बॉलिंग केली आपला आणि रुस्तम शेख यांना विनंती करेल की सागर निवाते यांना मात्र पुरस्कार द्यायचा आहे. वी यंग पॅकर संघाची मात्र इथे विक्ट्री सेलिब्रेट करत असताना सागरने शेवटची ओव्हर अफलातून टाकली आणि डेथ ओव्हर मध्ये स्कोर थांबवला. रनआउट खूप चांगले पाहायला मिळाले बट कंधारी किंग संघ मॅच हरली बट रनआउट मुळे कुठेतरी जास्त विकेट गेले. खूप चांगली फिल्डिंग पण पाहायला मिळाली वी यंग पॅकर माझगाव संघ. आणि शेवटच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आफ्टर लॉंग टाइम खूप चांगलं कमबॅक केलं सागर निवाते. वेल प्लेड, गुड बॉलिंग. आणि उद्याच्या टीम्सला विनंती करेल की आपण 2 वाजता आपलं रिपोर्टिंग टाइम असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. 2 संघ क्वालिफाय झालेत, रॉयल ब्ल्यू स्टार त्याचबरोबर आज वी यंग पॅकर माझगाव. उद्या तिसरी टीम कोण क्वालिफाय होईल यावर देखील उद्या सर्वांच्या नजरा असणार आहेत. उद्या